नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोकणात केलेल्या पारंपरिक पद्धतीच्या पातोळ्या. ह्या पातोळ्या करायला खूप सोप्या आहेत आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतात. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा हे नागपंचमीला पातोळ्या बनवल्या जातात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पातोळ्या बनवण्यासाठी मी इथं 2 वाट्या ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे. एकदम बारीक खिसणीने खिसून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही खोवूनसुद्धा नारळ घेऊ शकता. मी इथं वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही कपाचं प्रमाणसुद्धा घेऊ शकता. असा दाबून मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आणि 2 वाटी नारळाच्या किससाठी मी इथं 1 वाटी बारीक चिरून गूळ घेतलेला आहे. आता लगेच आपल्याला सारण बनवायचं आहे याचं. मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे, म्हणजेच नारळाचा किस घालायचा आहे. या ठिकाणी तुम्ही 1 चमचा खसखससुद्धा घालू शकता. खसखस घातल्यामुळे आपलं सारण खूप छान लागतं चवीला, पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घातलेली नाही आहे. तर आता आपल्याला व्यवस्थित एकदम मंद गॅसवर आपल्याला व्यवस्थित हे ओलं नारळ परतून घ्यायचं आहे. यामधला पाण्याचा अंश थोडासा कमी होईपर्यंत आपल्याला हे नारळाचा किस परतून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला एकदम कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला हे नारळाचा किस परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट मी हे नारळाचा किस परतून घेतलेला आहे. यामधलं पूर्ण पाण्याचा अंश कमी झालेला आहे. थोडंसं कोरडं झालेलं आहे आपलं नारळाचा किस. आता यामध्ये घालायचं आपल्याला गूळ. तर गूळसुद्धा आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. सगळ्या सारणामध्ये आपला गूळ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आपल्याला 2 मिनिटं हे सारण परतून घ्यायचं आहे. गूळ पूर्ण विरघळेपर्यंत यामधले पूर्ण मिक्स झाला पाहिजे गूळ. दोन ते 3 मिनिट मी गूळ घातल्यानंतर हे सारण परतून घेतलेलं आहे. असं व्यवस्थित आपलं सारण तयार झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला एकदम चिमूटभर मीठ घालायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ करताना मीठ घातल्यामुळे त्याची चव खूप छान लागते. आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा वेलची पूड, थोडंसं जायफळ घालायचं आपल्याला यामध्ये खिसून. गुळामुळे जायफळाचा स्वाद खूप छान येतो. गूळ घातलेल्या पदार्थामध्ये जायफळ जर घातलं तर थोडंसं खिसून घालायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. सारण थंड होतंय तोपर्यंत आपल्याला यावरचं आवरण बनवायचं आहे. पातोळीचं आवरण बनवून घ्यायचं आपल्याला. त्यामुळे आपल्याला खोबऱ्याचा खीस आणि गूळ व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला आवरण करताना सोपं जातं. आता व्यवस्थित खाली काढून याला थंड करून घेऊया. आपलं सारण थंड होतंय तोपर्यंत आपण पातोळीचं वरचं आवरण बनवूया. तर ज्या वाटीनं मी गूळ आणि ओल्या खोबऱ्याचा किस घेतला होता त्या वाटीनंच मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं. एक चमचा साजूक तूप घालायचं आहे यामध्ये, म्हणजे आपल्या पिठाला चकाकी खूप छान येते तूप घातल्यामुळे. आता याला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला पाण्याला. आपल्या व्यवस्थित उकळी आलेली आहे. तर मी 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी घातलेलं आहे. ज्या वाटीनं आपण पाणी घातलं होतं त्या वाटीनंच आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे तांदळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे. तांदूळ स्वच्छ 3 पाण्यानं धुवून
त्याला अर्धा तास भिजत घातलं होतं आणि फॅनच्या खाली 2 घंटे सुकवून ते गिरणीवर दळून आणलेले आहेत. तुम्ही रेडीमेड पेटीसुद्धा वापरू शकता. तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात रेडीमेड तांदळाची पेटी मिळू शकते. आता व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे पिठाला. आता गॅस बंद करून आपल्याला यावर 5 ते 7 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित हे पीठ वाफलं जातं, व्यवस्थित ह्याची वाफ निघते पिठाला. 6 ते 7 मिनिट आपण हे झाकून ठेवलं होतं पीठ. व्यवस्थित आपलं वाफून झालेलं आहे पीठ. तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं गरम आहे, तर आपल्याला थंड करण्यासाठी आपल्याला आणखीन 5 मिनिटं ठेवायचं आहे. नंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं गरम आहे. थोडंसं आपलं पीठ हे थंड झालेलं आहे. एकदम पण थंड करायचं नाही, थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित हाताने आपल्याला मळायचं आहे पीठ. तुम्हाला वाटलंच तर पाण्याचा हात घेऊन पीठ मळायचं आहे. थोडंसं मी थंड पाण्यात हात बुडवून याला मळून घेणार आहे व्यवस्थित. एकदम असं मऊ आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकदम असा मऊ गोळा करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. लिंबा एवढे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. अशा प्रकारे आता लगेचच आपल्याला पातोळ्या बनवायच्या आहेत. इथं मी केळीचे पानं घेतलेले आहेत. खरं तर हे पातोळ्या हळदीच्या पानावर बनवल्या जातात, पण मला हळदीचे पानं मिळाले नाहीत, त्यामुळे मी केळीचे पाने घेतलेले आहेत असे कट करून. आता आपल्याला वरचा जो भाग आहे तो वरतीच ठेवायचा आहे. याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता यामधला एक गोळा घेऊन आपल्याला थापून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला पातळ थापून घ्यायचा आहे गोळा. जेवढा होईल तेवढा आपल्याला पातळ थापायचा आहे. अशा प्रकारे थापून घेतलेला आहे. आता आपलं सारणसुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता सारण आपल्याला यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे. जास्त कडाला न्यायचं नाही आपल्याला सारण. आता आपल्याला असे दुमडायचे आहे. केळीचं पान दुमडून आपल्याला व्यवस्थित ही पातोळी बंद करून घ्यायची आहे, चिटकावून घ्यायची आहे. व्यवस्थित बंद करायची आपल्याला. अशा प्रकारे आता हे पान याच्यावर दुमडून आपल्याला अशीच ठेवायची आहे पातोळी. अशा प्रकारेच आपल्याला सगळ्या पातोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी सगळ्या पातोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. या चाळणीवर आपल्याला हे बनवून घेतलेल्या पातोळ्या ठेवायच्या आहेत अशा प्रकारे. एकावर एक जरी ठेवल्या तर चालत्या, हे चिटकत नाहीत पानामुळे. सगळ्या पातोळ्या आपल्याला यामध्ये चाळणीमध्ये ठेवायच्या आहेत. आता सगळ्या पातोळ्या मी चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत. पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे 10 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत पातोळ्या. पाणी आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे. आता आपण या पातोळ्या ठेवलेली चाळणी ठेवायची आहे यावर. तर यावर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत हे पातोळ्या. 10 मिनिटात व्यवस्थित वाफवून होतात पातोळ्या. 10 मिनिटं झालेले आहेत, तर व्यवस्थित आपल्या पातोळ्या वाफवून झालेल्या आहेत. नागपंचमी जवळ आलेली आहे.
तर कोकणामध्ये हे घरोघरी पातोळ्या बनवल्या जातात हळदीच्या पानामध्ये आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. आता आपण एक काढून घेऊया. अशा मस्त आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. गरमागरम पातोळ्या आणि त्यावर तुपाची धार अप्रतिम लागते. मस्त झालेले आहेत पातोळ्या आपल्या. आता आपण एक पातोळी तोडून बघूया. असं मस्त गच्च सारण भरलेलं आणि चवीला अप्रतिम लागते. तर यावर आपण साजूक तूप घालून घेऊया. खायला अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा ह्या नागपंचमीला नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.